आपलं सकाळ सकाळचं काम बघा, पाठ उठलं ना की असं लोटायला लागतं मित्रांनो. पहिलं ड्रेस सोडली की सगळं असं लोटायला लागतं ना. लागलं का ड्युटी? चालली ना ड्युटी लोटायचं. आप्पा काय पाहिजे दादा? कसं मिस्त्री पाहिजे, मिस्त्री देवाची पूजा झाली आता मिस्त्री लावून आंघोळ करायची. तर कोण बसले बघा, बपड का काढलंय मित्रांनो बाहेर. आज ह्याला काय आत घेतला नव्हता. तर मित्रांनो हो का, या असा आपला अखर लोटला ना की आम्ही तर आमचं खत टाकले, पण आपल्या आप्पांचं राहिलेलं. मी काम करत होतो तेव्हा काही शूटिंग नाही घेता आली. आपल्या मुलांना लहानपणीच संघर्ष शिकवला जातो. ते काय आपलं ताट दिसलं नाही मित्रांनो, पण हे बघा, हे माझं ताट आहे. तर मित्रांनो आता आपला आप्पान मी ज्या ठिकाणी चाललोय ना, म्हणजे एक आपली दगडाची पवळ, आम्ही पवळ म्हणतो. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता आपण झोपेतनं उठलो आणि आई म्हणली चल काम करू लागायला. आईला म्हणलं कामाच्या पहिलं थांब, मला व्हायचं व्हिडिओ काढू दे. तर मित्रांनो आता आपला सकाळ सकाळ व्हिडिओ चालू केला आणि सकाळ सकाळ आपलं काय काम आहे चला बघूया. आपलं सकाळ सकाळचं काम बघा, पाठ उठलं ना की असं लोटायला लागतं मित्रांनो पहिलं. आणि हे आपला खुर मेंढरांचा रोजच्या रोज लोटायलाच लागतो आपल्याला. तर आपल्या आईचं रोजचं काम असते. दादा बी असतात, पण दादा वाटतं आज आजारी झालेत. आता 2 दिवस दादांनी झाडला आकोर. आज दादा म्हणलं मी आजारी, मी काय झाडणार नाही, तुमचं तुम्ही झाडा. मग आई आले झाड आहे. तर मित्रांनो हा आहे आपला कमरा, म्हणजे झोपायची जागा. तर आपलं दादा हो का या ठिकाणी झोपले ते. दादा अजून झोपले ते. दादा काय होते? आजारी झालो, आजारी झाले ते दादा. आणि मी माझी जागा बघा, हे खाली मस्तपैकी जान टाकले हो का. हे आपलं जान असं मस्तपैकी गोबगोबे जान आहे मित्रांनो. आणि हे एक ब्लँकेट मस्तपैकी उशाला पोतं. म्हणजे हे पोतं का घेतलेलं मित्रांनो, मी माझं मोबाईल हो का इथं ठेवलेलं, या ठिकाणी मोबाईल ठेवलेलं. आणि मग रात्री मी काय खायला व्हायचं, थोडा व्हिडिओ एडिटिंग केली आणि त्यानंतर इथनं मोबाईल मग ठेवलं इकडे साईडला. मित्रांनो आपला आप्पा बी आले ते हो का. आप्पांना काय पाहिजे? आप्पा काय पाहिजे दादा? कसं मिस्त्री पाहिजे, मिस्त्री देवाची पूजा झाली आता मिस्त्री लावून आंघोळ करायची. तर आपल्या आप्पांना द्यायचे मिसरी हो का. हे डबड्यात असते मिसरी. सकाळ सकाळ दात घासायला लागतं आपल्या मिसरीने. आप्पा हा सकाळ सकाळ पूर्वीपासून मिसरीने दात घासताय ना? हा पूर्वीपासून मिस्त्रीने दात घासतो हो का. तर कोण बसले बघा, बपड का काढलंय मित्रांनो बाहेर. आज ह्याला काय आत घेतला नव्हता. आणि काळू आलता आतमध्ये गपचूप. पप्पू बाहेरच बसला आपला रातभर. कारण का तर इकडं मित्रांनो ना चोराचं याचं जरा भ्याय. कुत्रे बाहेर असले की काय झालं की लगेच पळतात भुकत. या ठिकाणी बी आपली गँग झोपले. भाऊ झोपले ते हो का इथं. भाऊ ओठा की. आणि इथं कोण आहे? ओय पगू बी झोपले. आणि इकडं आपली आरचू हे उठते का नाही. ओय पोरे यांना मित्रांनो जागच येत नाही लवकर. मला आईने एक आवाज दिला, म्हणली हे पोरा उठ की बाबा. लगेच उठलो मी. मित्रांनो आपल्या नानांची मेंढर रातची इकडं असतात शेडमध्ये. आणि नाना बघा आता हे लोटून घ्यायचे. ते मेंढर सोडली की सगळं असं लोटायला लागतं ना. लागलं का ड्युटी? चालली ना ड्युटी लोटायचं. सकाळ सकाळ लोटावं लागते. हे अख्खं शेड पावसा पाण्याचे रातचे मेंढर इकडं असतात मित्रांनो. आणि मग मेंढर सोडली की हे सगळं असं लोटून घ्यावं लागतं व्यवस्थित. तर मित्रांनो हो का, या असा आपला अखर लोटला ना की आम्ही तर आमचं खत टाकले, पण आपल्या आप्पांचं राहिलेलं. मी काम करत होतो तेव्हा काही शूटिंग नाही घेता आली. आणि शूटिंग घ्यायला कोणी नव्हतं. पण मग आता म्हणलं आपला आप्पा भरतात तर तुम्हाला दाखवू कसं काम केलं आपण ती. तर असंच आप्पा जसं ढेक भरतात ना, असं ढेक भरून तिकडं वरती टाकले. हे असं आपलं सगळं खत लोटून रोजच्या रोज ड्युटी असते काय बाप्पा? हा रोजच्या रोज ड्युटी असते. रोज करावं लागतं आपल्याला काम असं. तर आता आपलं भाऊंचं खत भरते ते आप्पा. आणि हे बघा लाडू बाय कुठं होती तू? ओय कुठं होती बाबा सांग. कुठं झोपलेली? होती कुठं? दादाचं तिचं चांगलं बोलणं चाललेलं ते आपल्याला सांगा नाही. दादा तिथं जिपली होती. आपल्या आप्पांचं गम्याला भरलं मित्रांनो. तुझ्या मांडा कुठे? ते करडू भाऊला बोलावते पाजा या म्हणते मला.
असं भरायचं मित्रांनो, तिथनं खाली एका जागेवर भरायचं आणि मग ढीगपार वर बनवलाय आपल्या भाऊंनी. आपला ताराच्या पुढेच आहे, असं न्यायचं टाकायला. तर मित्रांनो बघा, सकाळ सकाळचं आंघोळीला पाणी म्हसोबाच्या तळ्यावरून अर्चोनी बघा केवढा मोठा हांडा आणलाय आपल्या बाईनी. हे असं पाणी आणायला लागतं मित्रांनो, मोठा मोठा हांड. आपल्या मुलांना लहानपणीच संघर्ष शिकवला जातो मित्रांनो. आपल्या आईने बी बघा मित्रांनो, तळ तरी इथनं आपलं 600-700 मीटर अंतर असेल त्याचं. तर आपलं आईने बी आणले बादली, मोठी बादली आणली बघा, बिना धरता चोंबळे मांडले की चलो. आणि इकडून कोण आले, आपली काकी. काकीने बी 2 बादल्या आणले ते. आणि ती मागची पोर बघा, तिला कला नाही 2 बादल्या आणल्या तर 1 बादली घ्यावं. तर मित्रांनो आपलं बघा पाणी तापले, आईने केले आत्ताच आंघोळ. आणि आपल्या दादांना पाणी गरमागरम आपली आई देते आता आंघोळीला पाणी. आता इथं माझी आंघोळ आईची झाली, दादांची झाली आणि तिसरी आंघोळ माझी. आता मला पाणी तापवणार या ठिकाणी. मित्रांनो आपला काळ होतं बघा, कुठं झोपलाय. रात्रभर जागला, राखण केली आपली आणि आता मस्तपैकी पोत्या ऊस देऊन झोपलाय आपला काळू. बघा काळू म्हणल्यावर जागा आली त्या भाऊला. ए काळू. तर मित्रांनो आता आपली आंघोळ बिंगोळ झालेली आणि आत्ताच आंघोळ बिंगोळ करून आपण आलोय डायरेक्ट आपल्या देवाच्या पाया पडायला. तर हे अख्खं आपलं देवळ आणि याच ठिकाणी आपलं देव बी आहे, पाया बिया पडू. मित्रांनो आपला देव श्रीनाथ मस्कोबा. मित्रांनो आपल्या इथं मस्कोबा देव आहे हा. आपलं आता दर्शन बिर्शन झालेलं आहे आणि पाया बिया पडून आलोय आपण. आणि इथं आपल्या पगूचं काय चाललंय, पगू काय चाललंय, चल 60. मित्रांनो हे लहानपणीचं खेळ बघा. आणि पगूला आपल्या सकाळ सकाळच नाद भरलाय खेळायचा. 2 जण असतात खेळायला, पगू आपली एकटीच खेळते त्या दोघांचा बिडाव. तर मित्रांनो आजचा आपला सकाळ सकाळचा नाश्ता आहे चहा आणि बटर. आपलं नाना खाते ते चहा आणि बटर खायचं चाललंय माझं. तर मित्रांनो हो का, मला बी दिलंय आईने चहा आणि बटर. आता मस्तपैकी खायचंय आपल्याला. ते काय आपलं ताट दिसलं नाही मित्रांनो, पण हे बघा हे माझं ताट आहे. म्हणजे मला वाटलं दिसत असेल पण ते काय दिसलं नाही. आता बघा दिसते का. तर मित्रांनो आईचा चाललाय मस्तपैकी स्वयंपाक. आज जेवणाचा बेत आपला काय काय आहे बघा. वांग मस्तपैकी चिरून आईने वांग केले आणि त्यात वाटण टाकायचे नाही. दोडकन वांग मिक्स भाजी मित्रांनो. दोडका आणि वांग, आपलं दोडकन वांग मिक्स केले. कसं लागते काय माहिती, आपण तर पहिल्यांदाच खायली मिक्स दोडकन वांग. मित्रांनो आपण खाल्ली बटर. आपला आप्पा खाते ते थोडं वाईट छान बटर. सकाळ सकाळचा नाश्ता चालला यांचा. आपलं भाऊ पण खाते ते या ठिकाणी. आणि पगून आरचो. ए काय रे काय चाललंय तुमचं, काय म्हणताय. नाश्ता. तर मित्रांनो आता आपला आपण मी ज्या ठिकाणी चाललोय ना, म्हणजे एक आपली दगडाची पवळ, आम्ही पवळ म्हणतो. भिंत अशी म्हणजे 4ही बाजूने भिंत, एक दरवाजा असतो त्याला आम्ही पवळ म्हणतो. ती भिंत कालच्याला पाडली आणि ती भिंत किती वर्षापूर्वी बांधलेली, कशी कशी बांधलेली आणि त्यासाठी किती मेहनत करावी लागलेली ती संपूर्ण माहिती आपण आपल्या आप्पांकडून घेणार आहे. तर मित्रांनो ती माहिती आपण आपल्या यूट्यूबवरती नाही टाकणार, कारण का तर ती माहिती आपण आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवरती टाकणार आहे. आणि आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे मित्रांनो राहुल ठुंबरे 5211 असं मग आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे. त्यावरती तुम्हाला ती माहिती मिळेल. पण तिथं आम्ही आता ते आपल्या ब्लॉगमध्ये बी घेतो थोडीशी शूटिंग, पण तुम्हाला डिटेल्स माहिती कशी पाडलेली काय ते सगळं आपल्या तुम्हाला इंस्टाग्रामवरती भेटेल बघा. मित्रांनो ही जी पवळ आहे ना हो का, या अशा पद्धतीने इकडं बी बांधलेलं आणि इथलं हो का, इथं बराच जागा हे अख्खं पाडले. आणि थोड्या दिवसांनी हे बी सगळं नष्ट होईल काय बाप्पा, सगळं नष्ट होईल. हा सगळं नष्ट होईल. हे सगळं काढून टाकून आता सगळं डिजिटल झालंय. तर हो का असं पाडलंय. तर अजून हे बी ज्यांच्या जागेत आता इथं जागा त्यांची वाटून आले. ही जागा दुसऱ्याची, ही जागा ज्याची जागा आहे त्यांनी पाडलं.
मित्रांनो आता आपण इथं जे म्हणजे या पवळीबद्दल जी माहिती होती ती माहिती आपण शूट केली आत्ताच. आणि का नाही केलं का नाही आपण व्हिडिओ शूट केला ना व्हिडिओ काढलाय मित्रांनो. आणि आपण एकदम मस्त माहिती सांगितली आणि ते पाडताना बिडताना मी आपल्या इंस्टाग्रामवरती टाकायसाठी व्हिडिओ शूट केला आणि त्याकरताच आता आपण पण बी थोडीशी माहिती घेतली. ती संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवरती नक्की पाहायला मिळेल आणि ती नक्की बघा. तर मित्रांनो मेंढरं आता लागते ते काय काय आणि त्या लागणाऱ्या मेंढरांना औषधासाठी सुया आणल्या ते. तर ह्या आपल्या सुया मारायच्यात आता. हे असं पावडर आहे काहीतरी म्हणजे लांगड्यासाठी स्पेशल लांगायचं राहावं म्हणून. आणि हे आपली पावडर असं सगळं मिक्स करून सुई मारायची. आपल्या हा मागच्या पाय मागचा पाय म्हणजे सूज धरले. आता त्याला सुई मारायची या ठिकाणी. आपलं दादा घरचंच डॉक्टर घरच्या घरीच. मित्रांनो आपलं जेवण तयार झालेलं आहे. दादा मस्तपैकी खात्यात आहे. आणि आता हे आपला बटाटा हे आपलं रात्रीचं बेसन आणि हे आता आईने दोडकान वांग बनवलेलं. दादा कसं झालंय जेवण? चांगलं झालंय मस्त आहे ना? मस्त जेवण चाललंय दादांचं. मित्रांनो आपलं जेवण आलेलं आहे. हे आहे दोडका या ठिकाणी आपलं घेवड्याची आमटी आणि चपाती दिलं आईने हे बेसन. तर मित्रांनो आता आपल्याला करायचं आहे जेवण. तर चला जेवल्यावर तुम्हाला थोडंफार दाखवलं आपल्या ब्लॉग मधलं वातावरण. मित्रांनो आताच आपलं जेवण बिवण झाले आणि आपलं दादा काय करतात बघा. दादा धरतात एक कोकरी. ही बारकी कोकरी घरी ठेवून मेंढरं आपल्याला घेऊन जायचे चारायला. बाहेर राहिले कोंडून बाहेर. तर आता आपल्या कोकऱ्यांना मित्रांनो पाला बी बांधलाय आणि पेंड बी टाकली. आता मस्तपैकी आपली कोकरी पाला बी खात्यात आहे पेंड बी खात्यात आहे बघा. इकडं हे 2-3 ज्यांना पेंड खायचे ते पेंड खाते, ज्यांना पाला खायचे ते पाला खात्यात आहे. आणि असं मित्रांनो खायला प्यायला असलं ना या दिवसात सुद्धा कोकरी एकदम चांगली राहतात आपली. तर मित्रांनो आता आपण आलोय मेंढराक थोडा वेळ. कारण का तर आपली मेंढर मित्रांनो आज बी आपल्या मेंढरांना चांगलं चरायला गावले आणि त्या चाऱ्यावर न्यायला जरा व्हायचं अडचणी. तर आपलं दादा आई आणि मी आम्ही तिघं बी म्हणजे एवढी अडचणी की तिघं बी मेंढराक माणसं लागणार. ते करता दादा म्हटलं आपण तिघं बी जाऊ. आणि मग तिथं मेंढर चारल्या. मग दादा म्हणलं तुम्ही जा घरी असं म्हणजे सांगितले आम्हाला आधीच. त्याकरता मेंढर न्यायच्यात चारायला. मित्रांनो आता आपली आई बी आलेली आहे मेंढराक. आणि आता आई मी दादा आम्ही तिघं बी आपल्या मेंढराक मेंढर घेऊन चाललोय चारायला. तर हो का वाटणी आपली आई बी चालली. दादा पुढं बोलवायला आहेत. दादा मेंढराक असल्यावर दादा मेंढर पुढं बोलवायचं असतात आपलं. तर मित्रांनो आपली मेंढरं आली बघा तांबाट्यात. आणि याच तांबाट्यात आणताना लय अडचण आली आपल्याला. कारण का आता वरती मित्रांनो रोपं बिपं होती आणि मेंढरांना माहीत नव्हतं. त्यामुळे मोहरं चालायचं सोडून नुसते तिकडं पळायचे. लय दंबावलं आपल्याला. पण फायनली आपली मेंढरं आल्या ते तांबाट्यात आता मस्तपैकी फुगतात. मित्रांनो आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठुमरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.